पहिलं बालपण नांदतं या घरात, घर केलंय तिने मनामनात. नाव आहे तिचं शिवन्या, सांगळे कुटुंबाची ही कन्या. नमस्कार, मी गिरीजा आपलं पुनश्च स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. आज आपण आलो आहोत मुंबईतल्या कॉटन ग्रीन परिसरातल्या संघर्ष सदन मध्ये, जिथे आपण भेटणार आहोत सांगळे कुटुंबातल्या शिवन्याला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. तर ही आहे शिवन्या आणि ही आहे पूर्वा आणि मी आहे गिरिजा आणि आम्ही तिघी झालो आहोत मैत्रिणी. आता आपण जाणून घेऊया हे सगळे शिवन्याचे कोण आहेत. ओके ओके शिवन्या, हे घे. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी शिवन्याची आई आहे, माझं नाव वंदना आहे. ओके. मी शिवन्याचे बाबा, माझं नाव संकेत सांगळे आहे. ओके, इथनं सुरू करूया. मी शिवन्याचा आजोबा विलास गर्जे. आजी. मी शिवन्याची आजी विमल गर्जे. मी शिवन्याचे आजोबा साहेबराव सांगळे. अच्छा. मी शिवन्याची आजी लता सांगळे. मी शिवन्याची मावशी वनिता वारे. मी शिवन्याची पणजी हा, भीमाबाई भैरू जावळे. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता आपण शिवन्याच्या आई बाबांची गप्पा मारूया. आधी तुमच्यापासून सुरुवात करूया. काय करता तुम्ही? मी शिक्षिका आहे. अरे वा. तुम्ही? माझा एक छोटासा बिझनेस. ओके. आणि लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. सो असा व्यवस्थित कांदे पोहे कार्यक्रम झाला? हो. बरं, मग लग्नानंतर किती वर्षांनी झाली आहे? 1 वर्षाने. 1 वर्षाने. असं ठरवलं होतं की लवकर बाळ होऊ द्यायचं का थोडी वाट बघायची का सरप्राईज होतं? नाही, थोड्या दिवसांनी हो असं प्लॅनच केलेला. ओके. मग काय, कसा होता प्रेग्नन्सीचा पिरियड? कसा डोहाळे लागले होते का कशाचे? रात्री अपरात्री पळवलंय का यांना? कशाचे डोहाळे लागले होते? सीताफळचा ज्यूस. सीताफळचा ज्यूस. बरं, मग मिळाला का? हो, ते आणायचंय. आणायचे. पण तुम्ही कुठल्या सीझन मध्ये प्रेग्नन्सीत होता? सीताफळाचा सीझन होता का? म्हणजे नाही, असं नव्हतं, सीताफळचं नव्हतं, तरी पण ते आणायचंय. मग जर सीताफळ ज्यूस नाही मिळालं तर आईस्क्रीम बघायचो. म्हणजे सीताफळ फ्लेवरचं काहीतरी खाऊ वाटायचं. मग असं कधी झालंय का की खरंच सापडलंच नाही अजिबात सीताफळ कुठे आणि तुम्ही नाही, असं तर नाही झालं. कुठून तरी शोधूनच आणायचंय? मी असं ऐकलं की तुमच्या सासऱ्यांनी पण तुमच्यासाठी एकदा सीताफळ शोधलं होतं. त्यांना विचारलं कुठून शोधून आणलं सीताफळ? मी एका दुकानामधून सीताफळाचा आईस्क्रीम आणलो. आईस्क्रीम आणलं होतं शोधून सोनेसाठी खास? क्या बात आहे. मग डिलिव्हरीच्या वेळेला काय धावपळ झाली? काय काय कसा प्रसंग होता? काय नाही, डिलिव्हरीच्या टायमिंगला फक्त असा प्रसंग झाला होता की ती बाळ डेटच्या पुढे अजून लेट झालं होतं. 9 महिने 9 दिवसाच्या पुढे 1 हप्ता झाला होता. बरं, त्यांना बाहेरच यायचं नव्हतं? का हो तुम्हाला बाहेर यायचं नव्हतं? डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे की ते म्हणले तुमच्यावर आहे की तुम्ही काय डिसिजन घेताय. जर हवं असेल तर सिझरिंग करावी लागेल. मग तेच डिफिकल्ट पिरियड होतं, बाकी काही. मग काय निर्णय घेतला? सिझरिंगचा, की बाळाला नंतर त्रास व्हायला नको किंवा आईला. पहिल्यांदा जेव्हा बाळाला हातात धरलं कसं वाटतं बाबा? खूप आनंद झाला होता की कोणाला सांगू मला मुलगी झाली. सगळ्यांना फोन लावले. त्यानंतर मग तिकडे स्वीट्स आणले वाटायला. ओके. आणि आता स्वतः बाबा झाल्यानंतर स्वतःच्या बाबांशी नातं कसं बदललंय? हा, मग रिस्पॉन्सिबिलिटी वाढली. ते सांगत असतात की असं नको करू तसं नको करू, तिच्यासाठी काय लागते ते बघ. असं व्हायचं का आधी त्यांचं म्हणणं जरा असं वाटायचं की बाबा तुम्ही जरा राहू द्या, आता तुम्हाला कळतं की अरे बाबा हा, बाबा का असं बोलतात ते सगळं कळतं. येस. आपल्या स्वतःच्या आई वडिलांबद्दल जास्त आदर वाटतो. हो. व्हेरी गुड. काय गमती जमती असतात शिवन्याच्या? कशी असते रोज ती? काय काय करते? बाहेर जास्त आवडतं तिला फिरायला. बाहेर आवडतं फिरायला, घरात बसायला नाही आवडत? नाही. बाकी काय गमती जमती करते? बाकी खाली वगैरे खेळते, जास्त पाण्यामध्ये जास्त खेळते. पाण्यामध्ये खेळायला आवडतं. स्विमर होणार का ग मुली? बरं, शिवन्याचं नाव खूप सुंदर आहे, तर ते कोणी ठेवलंय? मीच ठेवलंय. आणि शिवन्या असं नाव का ठेवलंय? ते आम्ही महादेवाचे दोघं भक्त आहोत म्हणून. सो शिवाची कन्या. हा, शिवकन्या. आणि आधीपासून काही विचार होता का मुलगा झाला तर हे नाव, मुलगी झालं तर ते? हो, म्हणजे मुलगी झाली तर शिवन्या आणि मुलगा झाला तर शिवाय. शिवाय. दोन्ही मिळतेच होते. कसं वाटतं स्वतःचं आयुष्य बदललेलं शिवन्याच्या आधीचं आणि आताचं? म्हणजे तिला पाहून टेन्शन वगैरे काही असेल तर ते विसरून जाते. विसरून जातो. ओके. तुम्हाला काय फरक जाणवतो?
नाही, फरक असंच की तिच्या व्हायच्या आधी रिस्पॉन्सिबिलिटी एवढी नव्हती, फक्त आईचीच काळजी. आता नंतर तिची वाढली तर सगळं विचार करून किंवा घरी लवकर येऊन बाहेरचे फ्रेंड्स कमी करून ती सगळी जरा रिस्पॉन्सिबिलिटी. शहाणे झाले आहात तुम्ही असं म्हणायचं. मला असं कळलं की ह्यांच्यात एक खूप मोठा फरक पडलाय शिवन्या झाल्यानंतर. काय आहे बरं तो फरक? मोबाईल काय मोबाईल व्हिडिओ जास्त बघतात. बघायचे आधी, आता जरा कमी आता झालं. कमी झालं. अरे वा, आधी सतत त्याच्यात असायचं. आपण काही बोलत असू तरी व्हिडिओ बघण्यात हा बोलायचं. आता तसं होत नाही. नाही. काय प्लॅन्स आहेत शिवन्यासाठी? मोठं होऊन तिने काय व्हावं असं वाटतं तुम्हाला? तिने मोठे होऊन IPS ऑफिसर किंवा असं पोलीस. ओके, आणि तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं तिने डॉक्टर हवं. डॉक्टर म्हणजे सगळ्यांना फ्री मध्ये चेकअप केला पाहिजे. ओके, काय हवं होतं? मुलगा हवा होता की मुलगी हवी होती? असं फिक्स नव्हतं, पण जे पहिलं होईल तर मुलगी झाली तर देवाच्या कृपेने पहिलं म्हणजे दुसऱ्याचं प्लॅनिंग आहे? नाही. त्या नाही म्हणताय, तुमच्या चेहऱ्यावर हो दिसतंय. अजून ठरलेलं दिसत नाही बहुतेक. बर, शिवन्या अर्थात आता 8च महिन्याची आहे, पण या 8 महिन्यांच्या काळात असा एखादा अविस्मरणीय प्रसंग आणि काही पराक्रम केलेत की नाही ताईंनी अजून? नाही, पराक्रम तर असे काय केले नव्हते, पण सडनली AC चा एक पार्ट होतो ना, तो तिच्यावर पडला होता. बापरे, कधी? 6 महिन्याची होती ती. बापरे. मग ते तिला थोडंसं लागलं होतं, पण मी हिला सांगितलं नाही कारण काही शाळेत होती. बर. शाळेत फोन लावला, बोलो ही गडबड करून परत येईल फटाफट, टेन्शन घेऊन. तर हिला जेव्हा आणायला गेलो तेव्हा सांगितलं की तुझ्यासाठी एक थोडं सरप्राईज आहे घरी. काय सरप्राईज असं सांगितलं असं झालं तरी तिकडेच चालू झाली असती की तुम्ही लक्ष नाही दिलं, असं नाही, घरात कोण कोण होतं. मग तिने घरी आल्यावर बघितलं तर तिला कळालं बा असं झालं. मग ती मम्मीशी तिथे सगळं बोलणं चालू झालं. मग काय वाटलं होतं तेव्हा? काही नाही की सरप्राईज असतं. मी बोलली त्यांना की असं थोडं असतं, सांगायचं तरी. मी कधीच आली असती जॉबवरून. काय नाही, तिला बघितलं वगैरे. मग घरातले बोलले काय नाही, नॉर्मल झालंय, डॉक्टरला दाखवलं वगैरे. मग तुम्हाला मग शांतता वाटली. बरं. पहिल्यांदा जेव्हा कळलं गोड बातमी आहे घरी, तेव्हा कसं वाटलं होतं? खूप आनंद झालेला. खूप आनंद झाला. तुम्हाला आम्हाला बी खूप आनंद कसं झाला. कळवलं लेकीने? काय दिवस गेले म्हणून शिनी आले, आम्हाला फोन केला. अच्छा, दिवस गेले. काय हवं होतं? मुलगा का मुलगी? काही चालेल तुम्ही. काही झालं असं होतं. तुम्हाला आम्हाला वाटलं मुलगा हवा. असं का वाटलं? असं वाटलं म्हणजे पहिला मुलगा असन तर मग दुसरे झालं काहीतरी चालतं ना, असं टेन्शन घेतात ना आताच्या मुली. मुलीचं का टेन्शन घेतात? म्हणजे मुली दोन्ही पहिली मुलगी असन दुसरी मुलगी झाल्यावर टेन्शनच येतं ना. कशाचं टेन्शन? आता काय सांगायचं, आमच्याकडे टेन्शनच येतं. तुमच्याकडे काय टेन्शन असतं? हुंडा वगैरे असतो ना आमच्याकडे. हुंडा न घेणारा मुलगा शोधायचा. आता ती भेटला पाहिजे ना. भेटेल का नाही? आजकाल काळ बदलतोय, असं होईलच. तोपर्यंत काळ बदलणारच आणि आहे. तिला खूप छान शिकवलं तर ती स्वतःच्या पायावर उभी उभी राहू राहू शकते. शकते. त्यामुळे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, हो की नाही? सुरुवातीला जेव्हा शिवन्या बाळ होती तेव्हा तुमच्याकडेच असेल, हो. मग तेव्हा रात्रपाळी कोणाची असायची? माझीच असायची. आणि तुम्ही जागायचा? जागायचं. आणि आजोबांची काही ड्युटी असायची की नाही? नाही, रात्री त्यांना जर झोप आलेली असेल तर मी पण त्यांना उठवायचो आणि मी पण दोघं, म्हणजे रात्रभर एक बाय माणूस जागणं योग्य नाही ना रात्र. बरोबर. त्याच्यामुळे मी पण थोडी मदत करायची लेकीला रात्रीला. झोपू द्यायचं? लेकीला, कारण ते शिजर झालेलं होतं ना, शिजर झाल्यामुळे त्रास होत होता ना, त्याच्यामुळे आम्ही दोघे जण व्यवस्थित करायचे 1-2 मिनिट. वा, क्या बात आहे. मग तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्यावर जबाबदारी असते जवळपास दिवसभर, मग काय काय करतात तिला खेळवण्यासाठी? खेळण्यासाठी अख्खा दिवस म्हणजे ती खेळतच असते तशी, म्हणजे ही खेळणी घे, बाहेर ये, मेहंदीला फिरवायचं. आणि खेळणी तिच्या पुढे दिली की ती खेळणी बरोबर नाही, मग इकडे तिकडे धावत बसते. मग काय करतात? नाही तर मग उचलून बाहेर घेऊन जायचं तिला. बाहेर फिरवायला घेऊन जातात हो. तुम्ही आणि पणजीबाई सांभाळता. आणि मी असं ऐकलं त्या गाणी म्हणतात तिच्यासाठी. काय गाणी म्हणता बरं? बाळ माझं चेंदी, हा खेळायला माग नंदी, हा. काम पडू बंदी, याला समजी ती अंधी. अर्थही सांगा जरा आम्हाला. अर्थ म्हणजे बाळ आपलं रडत असलं का, आपण काय म्हणतो, बाळ माझं चेंदी चांगलं, याला खेळायला देते नंदी, बर. काम पडू बंदी, याला समजी ती अंधी. अच्छा, काम जाऊ दे, मी बाळाला घेते. घेते. अरे वा, हे तुमच्या काळातलं गाणं दिसतं. वा 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 वा. मला सांगा, तुम्ही सुद्धा तुमची मुलं मोठी केली आहेत आणि आताच तुम्ही बालपण बघताय, तर या सगळ्या पद्धतींमध्ये काय फरक जाणवतो? काय वेगळं जाणवतं तुम्हाला? थोडक्यात वेगळं जाणवतं म्हणजे आताच्या मुलांचं वेगळं खाणं आहे पहिल्यापेक्षा. आता मुलांना पहिले जसं आपण डाळ भात हे वगैरे देत होतो ते नाही. आता पेच वगैरे
स्टोर मधून आणतात काहीतरी पेज देतात. आपले पहिले कसं होतं दूध पाजणे, डाळ भात चारणे, मग चपाती चारणे, हे तर आता राहिलंच नाही पहिले. हे नवीनच निघले ना लहान मुलांचे. तुम्हाला काय वाटतं? नाही तेच आम्ही पण हे करत होतो. यांच्या वेळेस पण मी तेच देत होते घरात बनवलेलं. बाहेरचं कधी आणलंच नाही. बाहेरचं कधी आणलं नाही. मला सांगा काय वाटतं पुढे जाऊन शिवण्याने काय बनावं? तुमची काही स्वप्न आहेत का? माझी इच्छा होती त्याच्या पप्पाने डॉक्टर बनावं ना, तर तो नाही बनला तर तिने बनायला पाहिजे. त्यांनी जे स्वप्न पूर्ण केलं नाही ते तिने करावं असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं? तेच वाटतं मला पण. माझ्या मुलीची इच्छा आहे ना डॉक्टर व्हावा. तेच तेच वाटतं पूर्ण व्हावा. मी असं ऐकलंय की शिवण्याच्या आई बाबांनी तिला थोडस रागवलं तर तुम्हाला फारसं आवडत नाही. नाही काय करता मग तेव्हा? काय नाही, तिला ओरडते, तिला घेऊन म्हणजे असं खेळवायचं वगैरे, म्हणजे ती रडली की. पण त्यांनी रागवलेलं आवडत नाही तुम्हाला? नाही. आणि आजोबांना विशेष आवडत नाही. काय काय बरं होतं नक्की? मला थोडा राग येतो. मुलाला रडून दिलं ना तर मला थोडा राग येतो, तर मी यांच्यावर ओरडतो की मुलीला रडून नका देऊ, तिला घेत जा. तिला घ्यायचं म्हणून जमले त्या जरा. बर, आपण आहोत शिवण्याच्या घरी आणि आपण बऱ्याच लोकांना आता काय काय महत्वाचं बोलायला सांगणार आहोत. बऱ्याचदा आपल्या मनात अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला बाळाच्या आईबाबांना सांगायच्या असतात. एखाद्या क्षणी एखादी गोष्ट पटलेली नसते किंवा एखादी गोष्ट खूप आवडलेली असते, पण आपण पटकन ती बोलून दाखवत नाही. तर ही ती संधी आहे. तुम्ही त्यांना तुमच्या मनातलं जे काही असेल ते बोलून दाखवू शकता. कौतुकाचं, रागाचं, प्रेमाचं, जे काही असेल ते मनात जे आतापर्यंत ठेवलंय, जे बोलून दाखवलं नाहीये ते बोलून दाखवायचं. मी हा एक फोन पास करणार आहे तुमच्याकडे. तो एकमेकांच्या हातात फिरवत राहायचा आहे. एक संगीत वाजणार आहे. हा फोन तुम्ही हातात फिरवत राहायचा आहे सगळ्यांच्या. ज्या क्षणी संगीत बंद होईल आणि ज्याच्या हातात तो फोन असेल त्यांनी मनातलं बोलायचंय. ठीक आहे? तुम्ही मात्र काहीच बोलायचं नाहीये. ठीक आहे. तुम्ही फक्त ह्या आपल्या नेहमीच्या, तुम्हाला आता माहिती असेलच, तुम्ही सतत फोनवर असता म्हटल्यामुळे या अशा स्माइलीज फोनवर आपण वापरतो, त्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रतिक्रिया नोंदवायच्या. ओके. ठीक आहे. ठीक आहे, सुरुवात करायची. संगीत सुरू करूया. पंजाजी आजोबा. अच्छा, मला त्यांना एक सांगायचं आहे की ते सकाळी ना फार उशिरा उठतात दोघंही, बर, आणि रात्री मोबाईल खेळतात 12, 1, 2 वाजेपर्यंत. बर माझं म्हणणं आहे की त्यांनी सकाळी लवकर उठावं आणि रात्री लवकर झोपावं. बर. आणि हे शिवण्यासाठी चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं? मुलगी उठते पण ते झोपलेले असते. मग मुलगी कोण सांभाळतो? ती खेळते एकटीच एकटीच खेळते हा. आणि ते दोघं झोपलेले असतात. हा. अरे 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 अरे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? हसू येत. बर, हात जोडले, बहुतेक ऐकतील आता तुमचं. उद्यापासून सकाळी उठले नाही तर मला फोन करा. ओके. हा. फिरवा फोन परत. आजी, अरे वा. मला एक सांगायचंय, म्हणजे हे संध्याकाळी रात्री जेवायला उशिरा जेवतात. 10 वाजता तरी जेवायला पाहिजे नाही. 10 वाजता तर जेवायला. जेवायला 12 वाजतात आणि झोपतात ते लेट. मग कधी उठणार? मग ते बाळाची हालच होणार ना सकाळी उठण्याची. म्हणून त्यांनी लवकर झोपायला पाहिजे बाळासाठी तरी. बाळासाठी. सगळ्यांचं तेच म्हणणं आहे. तुमचं काय रिएक्शन? माझं पण हेच एज कम्पेअर टू सेम. हात जोडले तरी बहुतेक ऐकतील आता. आता मला तुम्ही सगळे कळवा, ऐकले नाही तर यांनी. करा फोन पास, संगीत सुरू करा. आत्या बोला. वहिनी कॉलेजला वगैरे जाऊन खूप चांगली काळजी घेतात शिवण्याची. फक्त दादाने जरा म्हणजे मित्रांबरोबर कमी आणि शिवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे एवढं. बरं, वहिनी खूप छान काळजी घेतात. हा, खूप छान घेतात. ओके, काय म्हणणं आहे तुमचं? आणि दादाचं काय म्हणणं आहे बुवा? अरे आपण सगळ्यांच्या मनातलं ऐकलंय, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा पाहिल्यात. आता मला असं वाटतंय की शिवण्याच्या बाबतीत तुम्हाला स्वतः काय बदलावंसं वाटतं आणि काय करावंसं वाटतं, यासाठी तुम्ही एकमेकांना प्रॉमिस केलं पाहिजे. हातात हात धरून काय प्रॉमिस करा? मी तुला प्रॉमिस करतो की मी हिला वेळ देईल आणि तुलाही वेळ देईल. तुझ्यावरचं जे बर्डन आहे, तू कामावर जाते तर हिच्याकडे लक्ष ठेवायला कोण नसतं, तर मी पण हिची तेवढीच काळजी घेईल जेवढी तुझी घेत आलोय. तुम्ही काय प्रॉमिस करा? मी पण लाईफ मध्ये
मागे असूया आता नंतरही जे पण काम असेल किंवा जी पण लाईफ आमची पुढे चालणार आहे तिच्यासाठी ती मी तुमच्या साथ देईन. ती तुमच्या म्हणजे काही अडी अडचण आली तर ती मदत माझ्यासोबत करेन. Yes. क्या बात. एकमेकांची वाक्यही पूर्ण करतात. काय हवंय अजून? वा, क्या बात आहे. आता वेळ आहे शिवण्याच्या आई बाबांबरोबर एक खेळ खेळण्याची. मी तुम्हाला खेळ समजवते. इथे एक छोटंसं बाळ आहे अगदी शिवण्यासारखं आणि बाजूला डायपर्सचा ढीग आहे. इथे एक चड्डी आहे. तर बाबांनी बाळाला डायपर घालायचंय, वरून चड्डी घालायची आहे. मग बाळ सुसू करणार. परत बाबांनी त्याला डायपर घालायचंय आणि चड्डी घालायची. ठीक आहे, असं करत राहायचंय. तुम्ही जर हे 2 मिनिटांच्या वेळेत 4 वेळा करून दाखवलं तर तुम्ही जिंकाल आणि जर 4 पेक्षा कमी झाले तर जिंकणार नाही. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही शिवण्यासाठी मिळवणार आहात झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. ठीक आहे, नाही जिंकलात तरी काही हरकत नाहीये. तुम्ही एक छोटी भेटवस्तू जिंकणार आहात तर शिवण्यासाठी, पण जिंकायचं की नाही? जिंकायचं. येस. तर ते बाळ फक्त जरा शांतपणे हाताळा. ते खरं बाळ असल्यासारखं. आपले बावली म्हणून कसे हातपाय नका करू, है ना? ठीक आहे, कळलं सगळ्यांना? तुमची 2 मिनिटाची वेळ सुरू होते आता. खाली ठेव. आईने मदत करायची नाही हा डायपर घालताना. बाबांनी घालायचं डायपर. उलट सुलट. किती वेळ डायपर घालता हो बाळाला? 2-3 घालतो. 2-3 वेळा घालता. प्रॅक्टिस आहे. वा वा. चला 30 सेकंद झालेले आहेत. काढून झालेले डायपर्स या बाजूला ठेवा. ठीक आहे, कसं तरी परफेक्ट 1 मिनिट होत आलेलं आहे. लवकर सांगा तुम्ही त्यांना काय चाललंय हे. यासाठी रोज प्रॅक्टिस करायला सांगते मी. हो ना, एवढं स्लो पटकन शिवण्याचे करायचं. डायपर रोज बदलले असते तर ही वेळ आली नसती. शेवटचे 30 सेकंद उरलेले पटकन आहेत. घाला. घाला घाला. काय वाटतंय, जिंकेल का? जिंकेल? चला लवकर घ्या लवकर. नाही ते डायपर लागलं नाहीये. चला 20 सेकंद उरले शेवटचे. 10 सेकंद उरले की सगळ्यांनी माझ्याबरोबर मोजायचं. आणि शेवटचे 10 सेकंद उरलेले आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. संपली. बघूया बरं काय निकाल लागतोय. मोजायचे का डायपर बदललेले? 1, 2, 3, 4. आई बाबांनी खेळ जिंकून शिवण्यासाठी मिळवला आहे झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोटूशा शिवण्याला भेटून आज खरंच मला खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही आली असेल. अशाच अनेक इटुकल्या पिटुकल्यांना आणि त्यांच्या घरच्यांना भेटणार आहोत पुढच्या भागांमध्ये. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा.